आता मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे हे म्हणजे असं आहे की मी ज्या रिझनसाठी गावी आलो. एवढं मोठं मार्केट लागलं यार, हे बघा. आणि समोरचं बघा कसलंच बनवलं त्यांनी, हे सगळं शोपीस ठेवलंय. आणि हा रस्ता बघा काय वाटतोय ना यार, सुंदर. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणी. आय होप यू आर डुईंग वेल. सो जसं तुम्ही बघितलं कालचा जो व्हिडिओ जो मी टाकला फर्स्ट डेचा, जो मी मुंबईवरून इथे आलो, त्याचा रिस्पॉन्स खूप सुंदर मिळाला मला. थँक्यू सो मच त्यासाठी. आणि आता मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे हे म्हणजे असं आहे की मी ज्या रिझनसाठी गावी आलो, म्हणजे आम्हाला आमचं जे कुलदैवत आहे काळ भैरव आणि बहिरी भवानी, त्यांचं देव दिवाळीच्या दिवशी वर्षातून एकदा, जसं मी तुम्हाला बोललो, वर्षातून एकदा गाभारा उघडतं. तो माझं मूळ कारण असं होतं की त्यांचे दर्शन मिळेल, आपल्याला गाभारा ओपन मिळेल. सो त्यासाठी आम्ही आलेलो. तो आता जसं की तुम्ही फर्स्ट व्हिडिओ मध्ये एंडला जर तुम्ही बघितलं असेल, पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर, की आपला हेल्मेट पडला. सो त्यामुळे आपली पिन जी होती माईकची ती बेंड झाली. सो त्यामुळे मोटो ब्लॉगिंग तर जमणारच नव्हतं. तो मी मोटो ब्लॉग नाही केला. आम्ही गेलो गाडीने, थोडा मूड पण माझा खराब होता, त्यामुळेच की आता माईक कुठून शोधू असं वगैरे. सो मी काही फोन मध्ये व्हिडिओज काढले, ते तुम्ही आता बघा आणि मग ते व्हिडिओज बघून झाल्यावर मग आपण एकदा परत भेटू. एन्जॉय द व्हिडिओज. ते पूर्ण मार्केट लागलंय. एवढं मोठं मार्केट लागलंय यार, हे बघा. हा लालबागचा राजा. हे आपलं होतं आता जे तुम्ही व्हिडिओज बघितले ते आपलं मूळ गाव होतं हिंदळे. एकदम सुपर्ब गाव आहे. मी नेक्स्ट टाइम येणं नक्की कव्हर करेन ते आणि मोटो ब्लॉग करेन त्याच्यावर. किती सुंदर गाव आहे माहिती आहे ते. सो आता तुम्ही जे बघितलं ते माझं मूळ गाव आहे आणि ते कुलदैवत आहे माझं काळ भैरव आणि बहिरी भवानी. सो आता जी तुम्ही व्हिडिओ बघाल ही मी आज केलेली व्हिडिओ आहे, जेव्हा मी माझं माईक सेटअप वगैरे प्रॉपर लावला. सो आता ही जी व्हिडिओ बघाल ही माझ्या पियाळी गावात मी आता आहे. सो तिथलं एक देवस्थान आहे, स्वयंभू मंदिर म्हणून आहे, ते तुम्हाला दाखवतो. ते तुम्ही बघा आणि मग तिथून आपण जाऊ डायरेक्ट नदीवर, नदीच्या पुलावर, म्हणजे ब्रिजवर. पूल म्हणजे ब्रिज. चला निघू मग आता, लगेच बाईकवर भेटू. हो चला गाईज, निघालो आता. तर आपण आपलं थोडंसं गाव फिरूया. पहिलं तर हे बघा, माझ्या घरातून बाहेर पडल्या पूर्ण असं एवढं रान वाढलंय ना. हे सगळं पावसामुळे झालेलं. आता हे कटिंग वटिंग अजून केलं नाही, ते नंतर मग उन्हाळ्यात होईल सगळं बरोबर. हे बघा ही शाळा. हा तो साहिल जी कानडे. नमस्कार कर भाऊ, नमस्कार. नमस्कार तर ये लवकर घरी ये. लाजत होता. मग आता आपण त्याच्या घरी जाऊया आणि बसूया 2 मिनिटं तो येईपर्यंत. सो गाईज आता इथून आपण निघतोय. साहिल त्याच्या एका कामासाठी गेलाय. तो बोला मी येतो डायरेक्ट देवळा. तर आता इलेक्ट्रिक बाईक घेतली आहे ताईनी. का मस्त घर आहे ना यांचं. आणि समोर तर बघा कसलंच बनवलंय त्यांनी, हे सगळं शोपीस ठेवलंय. इथून लेफ्ट घ्यायचं आहे. सुंदर आहे. मी तुम्हाला तिकडे जातानाची वाट दाखवेन. सुंदर वाट आहे. हे बघा रस्ताच बघा ना किती मस्त आहे ना. हो काका ऊस घेऊन चालले आहेत. असे पूर्ण रोड ब्लॉक करून चालले आहेत. पाडतील कोणाला तरी. स्वयंभू मंदिराकडे जाणारा मार्ग राईट. हो सुंदर रे. हे बघा गाईस
कशी नारळाची झाडं अशी लाईनीत लावली आहेत आणि खाली ऊसाची शेती आहे. आणि हा रस्ता बघा काय वाटतोय ना यार, सुंदर. लोक शेतात काम करतायत. हो हो हो, हे बघा काय वाटतंय ना, एकदम सुपर. हे पूर्ण ऊस आहे, ऊस. हे बघा. हो हो हो, हा रस्ता बघा ना कसलाच वाटतोय ना असं एकदम. आतापर्यंत मला तरी वाटतं ना आपण मूवीज मध्ये असा रस्ता बघितला असणार. असं वाटतं कुठल्या तरी जंगलात चाललोय. बाप रे बाप, पहिलं बरोबर तर चाललोय ना. मला पण ऍक्च्युली काय माहित नाहीये, मला असं वाटतं बरोबर जातोय. पण यार किती सुंदर वाटतंय ना बघा. घरासमोर आजी एकट्याच बसलेल्या, पण इकडे थांबलेलं बरं आहे कारण आपल्याला रस्ता नाही माहिती. नाही दोघी कुठे राहिल्या हे पण नाही माहिती. आले बाबा, आले एकदाचे. चला पुढे चल, इथून रस्ता नाही माहित मला. इथून रस्ता नाही माहित, पुढे चल. अरे कुठल्या जंगलात नेत आहे रे. इथून लेफ्ट. आणि आपण पोहोचलेलो आहोत स्वयंभू मंदिरात. काय झाडं लावले ना, मस्त केले ना, सुंदर एकदम. हे बघ कशी झाडं लावले आणि भोवतीने पूर्ण जाळी लावली आहे, मस्त वाटतं ना. आणि मंदिर पण सुपर्ब आहे. हे बघा, श्री देव स्वयंभू मंदिर पियाळी. काय सुंदर एंट्रन्स आहे ना. चला आता आतमध्ये जाऊया. परिसर पण बघा असं पूर्ण स्वच्छ आणि सुंदर आहे, एक नंबर. ओ हो हो, सही यार. तर आतमध्ये जाऊया. आणि हे बघा इकडे गौमाता. सुंदर मंदिर आहे यार, सुंदर आहे, एक नंबर. हेल्मेट ठेवायला पाहिजे कुठेतरी, वरती ठेवूया आतमध्ये. घंटाच नाही वाजवला मी. ही माझी बहीण अदिती. हॅलो. तो मगाशी दाखवला ना साहिल कानडे, त्याची छोटी बहीण. माझी पण छोटी बहीण. सुंदर आहे. देव बघूया आपण. हे बघा मस्त वाटतं ना, एकदम सुंदर. आता पण या मंदिरातून आलो आणि आता इथे चाललोय. गांगेश्वर मंदिर आहे, गांगेश्वर. हे काय आदू? नाग, शेष नाग. मस्त वाटत ना. बघा साईडवेज बघा काय सुंदर मंदिर आहे ना, मस्त वाटतंय. तो गाईज काय सुंदर मंदिर आहे ना, तुम्ही परत एकदा पाहू शकता. हे बघा. आणि तिकडे गांगेश्वर, शेषनाग आणि इकडे गौमाता. आणि हा असाच एक स्टेज बनवला आहे जिकडे काय फंक्शन आहे ते इकडे वरती होणार. आणि एवढी मोठी मस्त स्पेस आहे लोकांना बसायला, सुंदर जागा आहे. सो गाईज आता मंदिर झालं आणि इकडे बसायला पण किती मस्त जागा केली आहे ना, सुंदर वाटतं. असं बसू शकतो आतमध्ये जाऊन. आदू आता कुठे नेते? ब्रिज. ब्रिजवर, नदीवर. आदू अरे तू भक्त निवास पण दाखवायचं ना मग. कुठे भक्त निवास? अच्छा हा हे भक्त निवास आहे काय, म्हणजे तिकडे स्टे करू शकतात असं. अच्छा ओके ओके. हे बघा गाईज, हे जे आहे ना हे भक्त निवास आहे. इथे लोक जे येणार ना ते इकडे स्टे करू शकतात. मस्त बनवलंय. जाऊया. हे बघा गाईज, हे मी तुम्हाला सांगत होतो ना बसायला केलंय. हे बघा झोपाळा लावायला पण केलंय ना. हे बघा इकडे. आणि इथे नॉर्मली आपण बसू शकतो. हे बॅट बघ कोणाची आहे इकडे. चला चला जाऊया आता ब्रिजवर. सो गाईज आता वाजलेत 6. आम्ही निघालोय लेट. मुंगी आम्ही निघालोय लेट. सो आता आम्ही जातो परत. आता नदीवर जायचं आहे, बघू. सो गाईज आता झालंय, आता आपण निघालो आहोत नदीवर जायला. ही वाट कुठे जाते रे काय माहित, पण वाट पण सुंदर आहे ना, एकदम छोटीशी. हे बघा ना काय सुंदर वाट आहे ना. लिटरली इकडे अशी पाखरं अशी समोर समोर फिरत आहेत माझ्या वायझरच्या समोर. आता माझा वायझर 1 सेकंडसाठी असं उघडा होता ना, तर येऊन असं एक पाखरू माझ्या असं एकदम माथ्यावर येऊन आपटला टाप करणं. हे बघा ना, घर बघा ना काय मस्त आहे ना, एकदम खेडेगावात आल्यासारखं वाटतंय. हे बघा इकडे आग घातली आहे. हे बघा. हो हो, गरम गरम वाटलं यार. गाईज गावाला आल्यावर किती सुंदर वाटतं ना, असं म्हणजे असं वाटतं ना मुंबईला जाऊच नाही परत. आता 2 दिवस उद्या IBWला जाणार आणि मग आता परवा मुंबईला. हे बघा गाईज, हे विठ्ठल रखुमाई मंदिर. आता आपण पोहोचलो आहोत आमच्या नदीवरच्या ब्रिजवर. संध्याकाळचं ना इथे खूप मस्त वाटतं इथे येऊन. हे बघा
काय सुंदर वाटतं ना नदी आणि हे बघा काय सुंदर वाटतं ना. थांबा फोनवर दाखवतो तुम्हाला. गाईज हे बघा ही नदी आहे आमची आणि काय सुंदर वाटतं ना असं. आणि तिकडे चांदो मामा. काय बोलतो काय बोलतो रे परत काढतो. हा माझा भाऊ आहे साहिलजी कानडे, भावी सरपंच. लाजतो तो कॅमेरा समोर. ये बाबा उडी बिडी मारू नको. साहिल इकडे बघ, लाजतो बघ असं मेला. एक्सप्लोर करणार वाटत. काहीतरी सांग गावाबद्दल. चलो गोवा. मग चल तुला बोलतो उद्या चला IBW ला. सो गाईज आय होप तुम्हाला दोन्ही व्हिडिओज आवडलेच असतील, हिंदळ्याची आणि पियाळी गावातली पण. सो तुम्हाला व्हिडिओज आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चिअर्स.